जेव्हा विश्व काळोखात घडू लागेल, अविश्वासाच्या अमृत उद्भवात पुढू लागेल, श्वास थांबतील, लोक मरतील, तेव्हा मृत्यूची एकच पराकांक्षा उडेल. समुद्राच्या लाटांचा उन्माद आपल्यावर अन्याय करताना समाजाची ही साखळी मृत्यूच्या पोटी कोणाचा त्याग करेल, कोणाचा त्याग करेल. आज 21व्या शतकातील एक नागरिक म्हणून सांगते की हा त्याग धर्म, पंथ, जातीयता, दारिद्र्य, अज्ञान या गोष्टींवर आधारित नसेल. ही शाश्वत पावती आहे सत्याचा शोध घेणाऱ्या, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणाऱ्या, सत्याच्या अनेक बाजू, पैलू, अन्वयार्थक मांडणाऱ्या सत्यशोधक चळवळीच्या प्रगतीची. ज्यावेळी द्रौपदी मुर्मूंसारखे व्यक्तिमत्व भारतासारख्या देशाला चालवू शकते, एक आदिवासी स्त्री राष्ट्रपतींच्या पदी विराजमान होते, त्यावेळी खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या तिथीला पुण्य प्राप्त झाले असे म्हणायला हरकत नाही. व्यक्तींचे मूलभूत अधिकार, धर्मसत्तेतून निर्माण होणाऱ्या हक्कांना नकार, धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य व माणसाच्या सर्वांगीण विकासाचा माणूस हाच शिल्पकार असल्याने तिच्या स्वयंप्रेरणेचा व प्रज्ञेचा स्वीकार या प्रमुख सूत्रांचा 19व्या शतकात आग्रह धरणाऱ्या सत्यशोधक चळवळीची गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. नमस्कार, मी गायत्री विजय कदम, उपस्थित वाचक, वक्ते आणि त्यांना निरखणाऱ्या श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून आपल्या समोर विषय सादर करते. सत्यशोधक चळवळीची 150 वर्षे. गीतेच्या 5व्या अध्यायात लिखित इह इव तैर्जितः सर्वो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थितः. अर्थात ज्यांचे मन समभावात, समान भावनेत स्थित आहे त्यांना त्यांच्या जीवितामध्ये जन्ममृत्यूच्या चक्राची प्राप्ती होते. समानतेच्या मार्गावर स्थित प्रस्थापितांना अगदी परमात्म्याच्या निर्दोष गुणांची प्राप्ती होते. अगदीच उल्लेखनीय वर्णन वाटते महात्मा फुलेंच्या जीवन प्रवासाचे, त्यांच्या चारित्र्याचे. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. सुमारे 60 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक सत्यधर्म या लिखिताच्या हजेरीत समाजाचे पहिले अध्यक्ष म्हणून ज्योतिरावांची निवड करण्यात आली. सुमारे 150 वर्षांपूर्वी त्या काळात समाजात अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा आवासीत झाल्या होत्या. दारिद्र्य, अज्ञान, अस्पृश्यता, स्त्री क्षुद्रता, वर्णभेद यांनी समाज पोखरला होता. त्यांच्या निर्मूलनासाठी अनेक सामाजिक संस्था व समाज सुधारके फुले आली होती. त्यापैकीच सत्यशोधक चळवळ ही सर्वात दीर्घकाळ चालणारी व सर्वात जास्त परिवर्तन आणणारी चळवळ ठरली. हिंदू समाजातील धार्मिक गुलामगिरीने निर्माण केलेल्या व्यथा व वेदना गेली कित्येक वर्षे त्यांच्या वाट्याला आल्या. त्या अब्राह्मण, अस्पृश्य आणि स्त्री क्षुद्र समाजाला ज्यांनी वाचा दिली व त्यांच्या दुःखाला धाडशी वृत्तीने वेशीवर टांगले, त्या दुःखाचे मूळ हे मानव निर्मित असून ईश्वर निर्मित नसून ते समाज व्यवस्थित आहे हे सत्य ज्यांनी समाजाच्या लक्षात आणून दिले, त्या मूलगामी क्रांतीचे अग्रदूत म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख करावा लागतो. सामाजिक आणि धार्मिक विषमता संपवण्यासाठी त्यांनी व्यावहारिक व संघर्षवादी भूमिका स्वीकारून धार्मिक विधीतील पुरोहित नाकारला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे निधन झाले. 1890 नंतर सावित्रीबाई फुले, कृष्णाजी लोखंडे, ज्ञानोबा ससाणे, नारोबाबाजी महाभट्टशास्त्री, कृष्णराव भालेकर, ज्ञानगिरी बुवा व नारायण पवार इत्यादी लोकांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ इथपर्यंत सत्यशोधक समाजाचे कार्य नेऊन ठेवले. बहुजन समाजातील लोकांचे दारिद्र्य, अज्ञान, ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली चालू ठेवलेली जुलूमशाही संपवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी या चळवळीचे पुनरुज्जीवन केले. 1911 मध्ये कोल्हापूर शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. सत्यशोधक समाजाचे सत्य संशोधन हे समाजाचे शाश्वत ध्येय असून भोळाभाव नाहीसा करणे हे समाजाचे मुख्य कार्य आहे. या विचारातून समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांवर गुलामगिरी या ग्रंथातून महात्मा फुलेंनी परखड टीका केली. मित्रांनो, सर्व माणसे समान असून ती एकाच निर्मितीची लेकरे आहेत. अनिष्ट रूढी व परंपरा या ईश्वर निर्मित नसून मानव निर्मित आहेत असा विचार मांडला. अवतार, कल्पना, अस्पृश्यता, पौराणिक विसंगती, मनुस्मृतीवर आधारित सामाजिक विषमता व ईश्वर निर्मित धर्मग्रंथ यांसारख्या कल्पनांवर व रूढींवर महात्मा फुलेंनी परखड टीका केली. अशा वेळी यमुना या कादंबरीतील स्त्रियांची गहनीय अवस्था पाहून त्या काळात विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीस महात्मा फुलेंनी पाठिंबा दिला. सत्यशोधक चळवळीच्या, सत्यशोधक समाजाच्या त्या काळातल्या त्या कार्याला पाहून शुभम शामे
यांची कविता आठवते. माना की था अंधेर बहुत चारों ओर नाकामी थी, माना की थक्के टूट गए और सफर बड़ा दूरगामी था, माना की हिम्मत टूट गई और आंखों में निराशा छाई है, माना की चांद अभी ग्रहण है और रात अभी गहराई है, पर कृष्ण ने साफ कहा है कि पर श्री कृष्ण ने साफ कहा है कि बस कर्म तुम्हारा कल होगा, और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा, हर एक का हल होगा. बहुजन समाज कित्येक वर्षे अंधकारात खिपवत होता, त्याला शिक्षणाची दारे बंद होती, म्हणून 1848 साली मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली. 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्याची घोषणा कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. निर्मात्याच्या संदर्भात सर्व माणसे समान आहेत. धर्मग्रंथांचे ईश्वरी प्रामाण्य सोडून ज्यांच्यात समानता दिली गेलेली आहे, मग तो कोणत्याही देशातील असो, तो सर्वांना सारखाच आहे, असे सूत्र महात्मा फुलेंनी मांडले. गेली 150 वर्षे चालू असलेला हा मानवता धर्म कुठेतरी त्या काळातली आधुनिकता जपत होता, म्हणून आजच्या युगातलं हे निर्मळ दृश्य आपण सर्वजण अनुभवत आहोत. आज भारतीय आणि अखंड भारत म्हणून जे आपण उभे आहोत ते अशाच व्यक्तिमत्वांच्या दूरदृष्टीमुळे. मग अजूनही